नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। विचित्र मेंटॅलिटीची, विचित्र मानसिकतेची चित्राबाई बरळल्या, पुन्हा काहीतरी बरळल्या। ही बाई प्रसिद्धीसाठी काहीही करते। आणि चित्राबाई, तुमचे भारतीय जनता पार्टीचे संस्कार हेच आहेत का? कळले आम्हाला तुमचे संस्कार कसे आहेत ते। अहो, तुम्ही काय बोलताय, कुणाला बोलताय, काय करताय, थोडं वापरा की। आणि हे संस्कार तुमच्या घरी ठेवायचे, महाराष्ट्राला शिकवायचे नाही। ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला वाईट काळात साथ दिली, आश्रय दिला, त्यांच्याबद्दल बोलताय। आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ठाकरे परिवार, त्यांचे उद्धव ठाकरे, त्या उद्धव ठाकरेंवर तुम्ही बोलताय। थोडं तर डोकं वापरा। आणि ताई, नाना भाऊ पटोले आमचे नेते आहेत, त्यांच्या बाबतीत पुन्हा बोलाल तर आम्ही महिला गप्प नाही बसणार। राहुल गांधींवर बोलताय, पण काय बोलताय राहुल गांधींवर? काय बिंडोकप्रमाणे बोलायचं का? राहुल गांधी यांच्या परिवाराचं बलिदान आहे या देशाला। इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी बलिदान दिलंय देशाला। तुमची उंची आहे का हो? तुमची खरंच विचार करा, एवढी उंची आहे का एवढ्या लोकांवर बोलायचा? चुचुताई काय, डोमकावळे काय, मग तुम्ही कोण आहात? कोण आहात तुम्ही? नुसतं वाघ नावात आहे, बाकी काही नाहीये। कोणता तरी विषय घ्यायचा, प्रेस घ्यायची, प्रसिद्धीला यायचा, विषय घुसला अंगात की गुपचूप 2-3 महिने बाई गायब, दडी मारून चुप, गुहेत जाऊन चुप। काय चालवलंय काय तुम्ही? कुठेतरी आपण काय बोलतोय आणि कुणावर बोलतोय याचं काहीतरी ताळतंत्र पाळा। लोकांना कळायला लागलंय की हे तुम्ही फक्त तुमच्या चीप पब्लिसिटीसाठी करताय। आणि तसंही भारतीय जनता पार्टीला असे कार्टून लागतातच। तो दिल्लीतला एक आहे संदीप पात्रा, आणि ही आहे महाराष्ट्रात विचित्रा। त्यामुळे विचित्राबाई, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस ऐकून घेणार नाही। नाना भाऊ पटोले आणि राहुल गांधींच्या बद्दल पुन्हा तुम्ही जर कोणतीही गोष्ट अपमानास्पद बोललात तर आम्ही सगळ्या महिला रस्त्यावर येऊ आणि तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। ही गाठ बांधून घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।